आता बंद कर की लवकर फटाके वाजतात हे पहिले चालायचं. आता काय हे शाळामध्ये पाऊस तो त्याच्या हातामध्येच फुटला आणि त्याला पूर्ण हात इथपर्यंत भाजला. तो त्याच्यातली दारू सगळी ह्याच्यावरती उडाली ना हातावर आणि बायकोला काहीतरी गिफ्ट द्यायचं. डेकोरेशन वगैरे ते व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे. सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत राहा. तर मित्रांनो, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या ब्लॉगमध्ये. आणि आता दिवाळी सुरू आहे आणि म्हणूनच घरात खूप साफसफाई वगैरे ऑलमोस्ट झालेली आहे. मम्मीने सगळं करून घेतलेलं आहे आणि आता ती चिवडा बनवती आहे. फराळ वगैरे बनवणारच आहे. सध्या ती चिवडा बनवती आहे, ते मी तुम्हाला दाखवतो कसं. तर चला बघूया. हे सगळं भाजून घेतलेलं आहे आणि आता काय चालू आहे? मिरची तळते. हां, तर आता ती मिरची वगैरे तळून घेते व्यवस्थित आणि मी सगळं दाखवतोच कसं काय चिवडा वगैरे कसा. हा थोडा मोठा ब्लॉग असू शकतो कारण मी 2-3 दिवसाचं सगळं एकातच टाकणार आहे. सो शेवटपर्यंत बघत राहा. बाय बाय. तर मित्रांनो, अशा प्रकारे चिवडा आपला बनून झालेला आहे आणि मम्मीने देवाला वगैरे दाखवलेलंच आहे आणि आजचा फराळ आपला कंप्लीट झालेला आहे. सो उद्या कदाचित चकल्या वगैरे बनतील, ते दिसेलच तुम्हाला. तर फराळ खायला नक्की या आणि हॅप्पी दिवाळी. तर नमस्कार मित्रांनो, हॅप्पी दिवाळी पुन्हा एकदा. आणि आज पहिली अंघोळ होती. खरं तर मीच खूप लेट उठलो. मी 6:30 वगैरे उठलो. माझ्या आधी सगळे उठून आंघोळ करून तयार होते आणि मला थोडा उशीर झाला. मी पण आंघोळ वगैरे करून तयार झालो आणि फराळ वगैरे खाऊन घेतला आहे सगळ्यांनी. मी नाही खाल्लं आहे आणि आत्ता वाजलेत 8, ऑलमोस्ट 8 झालेत आणि श्रुती आणि पप्पा जाऊन झोपलेले आहेत. आता मम्मी इथे एकटी बसलेली आहे. तर आपण मम्मीला विचारूया की तिच्या काही लहानपणीच्या वगैरे दिवाळीच्या काही आठवणी आहेत का, किंवा एखादा असा किस्सा असेल, किंवा मग पूर्वी तिची दिवाळी कशी असायची. तर आपण जाऊया मम्मीकडे. तर मम्मी सांग जरा. काय लवकर उठायचो 4 वाजता, आंघोळ वगैरे करून बाहेर रांगोळी काढायची अंगणामध्ये. पहिली कशी दिवाळी म्हणजे अंगणामध्ये हे असायचा, ते निरू बोलतात, त्याने पहिले लाल करून घ्यायचं सगळा, मग त्याच्यावरती टिपक्यांची रांगोळी काढायची. पहिली ही होती परंपरा, टिपकेच काढायचे, नंतर मग त्याच्यावरती डिझाईन काढायची. आणि मग घरासमोर किल्ला बनवायचा, शिवाजी महाराज ठेवायचे, त्यांचे मावले वगैरे, ती सगळी सजावट करायची. फटाके लावायचे लवकर. गावच्या ठिकाणी म्हणजे कसं कोण लवकर उठते, कोणाची लवकर फटाके वाजतात हे पहिले चालायचं. आता काय हे शहरामध्ये कोण 6ला उठते, कोण 7ला उठते. आम्ही पहिले खूप लवकर उठायचो.
खूप मजा यायची लवकर, म्हणजे पहिले उठायचं आणि बघायला कोण उठलेला दिसते का, कोणाचे फटाके वाजलेले दिसतात का, मग आपले पहिले फटाके वाजवायचे, मग तो आनंद एक वेगळाच असायचा. ते शहरात तसं नाही आहे ना. तरी पण शेवटी आज आम्ही उठलो, मी लवकर उठली, 4 वाजता उठले. 4 वाजता उठून 5 वाजता माझी दिवाबत्ती झाली, सगळी बाहेर रांगोळी वगैरे काढून 6च्या अगोदर सगळं ओके झाले माझा. खरंच अशी दिवाळी मी कधी अनुभवली नाही आहे. किल्ले वगैरे कधी माझ्या नशिबी तर नाही आले बघायला, पण हां मी पण लहानपणी वगैरे आधी आम्ही फटाके वगैरे फोडायचो. सो सकाळी लवकर उठून मी सुद्धा खाली सगळ्यात आधी जाऊन फटाके वगैरे फोडायचो. पण आता एक 7वीला वगैरे असेल ना, आणि तेव्हापासून फटाके फोडणं बंद केलं आहे आम्ही. आणि म्हणून रोज सकाळी लवकर उठून फक्त फराळ वगैरे खाणं एवढंच सगळं असतं. सो या सध्या दिवाळी ही अशीच असते आमची. आणि मित्रांनो, अशा प्रकारे आपले लाडू वगैरे बनवून झालेले आहेत आणि फक्त चकल्या बाकी आहेत आपल्या. उद्या लक्ष्मीपूजनसुद्धा आहे. सो चकल्या आपण दुपारी वगैरे करणार आहोत. आणि बऱ्यापैकी ऑलमोस्ट फराळ आपला झालेला आहे. लाडू खरंच खूप छान झालेत. मी स्वतः चाखून बघितलेत, डायरेक्ट नाही, देवाला वगैरे दाखवलं त्यानंतर चाखलेत, आणि खरंच खूप छान झालं आहे फराळ. चिवडा वगैरे सुद्धा काल झालेला आहे आपला. उद्या फक्त चकल्या बाकी आहेत. ते झालं की मग कम्प्लीट. मम्मी पण पिलूशी मांजरी बसली आहे आणि आता झोपायची वेळ झाली आहे. खरंच ऑलमोस्ट 11 वाजलेत आणि उद्या पण आपल्याला लवकर उठायचं आहे. सो चला सध्यासाठी झोपूया. गुड नाईट, बाय बाय. तर वेलकम बॅक मित्रांनो. आणि आज आहे लक्ष्मीपूजन आणि आता झालेत ऑलमोस्ट 5:45. आणि बघितलंच असेल तुम्ही, मम्मी पप्पा आता ऑफिसला गेलेत. ऑफिसची पूजा वगैरे करतील आणि मग इथे येतील पुन्हा. मग गाड्यांची वगैरे पूजा करून मग घरी येतील आणि मग घरची पूजा वगैरे करू. सो तोपर्यंत आपण पण तयार होऊन घेऊया. तर चला तयार होऊया. आणि मी तयार झालेलो आहे, बघू शकता. सो या आय एम रेडी. आणि चला आता जाऊया हॉलमध्ये. तुम्हाला बाकीची जी काय असेल डेकोरेशन वगैरे ते व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे. सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत राहा. तोपर्यंतसाठी चला बाय बाय. आणि मित्रांनो, आता जस्ट मम्मी पप्पा खाली आलेले आहेत. सो आधी आम्ही गाड्यांची पूजा करतो. सो चला आपण खाली जाऊया.
सो आपण आता जस्ट वरती आलेलो आहोत आणि आता घरातली वगैरे पूजा अजून बाकी आहे, सो ती पण आपण व्यवस्थित करून घेऊया. तर आता आपली पूजा वगैरे व्यवस्थित झालेली आहे आणि आता मी मम्मी पप्पांना काही प्रश्न विचारणार आहे, सो ते त्यांची काही उत्तरे देतील. सो विचारूया त्यांना. तर पहिला प्रश्न आहे, तुमच्या वेळेस कोणते वेगळे फटाके किंवा कोणते वेगळे पदार्थ होते का जे जास्त चालायचे वगैरे दिवाळीत? माझ्या टायमाला तर सापगोळी असायची, ती लावल्यावरती असं हे निघायचं, धूर निघायचा आणि सापासारखा आकार यायचा त्याला, ते असायचं. आणि पाऊस, फुलबाजे हे असायचे माझ्या टायमाला. तुमच्या तसेच फटाके होते, गुळीचक्र असायचे, पाऊस असायचे, त्याच्यानंतर रॉकेट पण असायचे. आता नवीन नवीन फटाके आलेले आहेत, त्याच्यामुळे प्रदूषण पण जास्त होतं आहे, आवाज पण जास्त येतो आणि पर्यावरणाला पण त्याचा धोका होतो. आतापर्यंत बंदी फटाक्यांचं निर्बंध आणले पाहिजे, फटाके आणले पाहिजे, जेणेकरून प्रदूषण होणार नाही, लोकांना त्रास होणार नाही. खरं खूप महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. तर आता आपण त्यांना दुसरा प्रश्न विचारूया. पुढचा प्रश्न, अशा काही परंपरा किंवा प्रथा वगैरे आहेत का ज्या आमच्या पिढीने किंवा आजच्या पिढीने जपल्या पाहिजे आणि पुढे तशाच सुरू ठेवल्या पाहिजे? पूर्वी आता पण काही ठिकाणी होतात, तर किल्ले सजावट असते. 15-20 दिवस अगोदर मातीचे किल्ले बनवायची स्पर्धा असायची. शिवाजी महाराजांचे गड किल्ले कसे होते त्याची प्रतिकृती म्हणून किल्ले सजावट करायचे आणि ते करण्याकरता 15 ते 20 दिवस महिनाभर अगोदर लहान मुलं माती दगडाचे किल्ले बनवायचे. त्यानंतर त्याच्यात पावळे बिवळे असे ठेवून सगळे ते बनवायचे आणि सुशोभीकरण करायचे. ते दिसत नाही आहे कुठे, त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ते दिसतच नाही आहे, शहरीकरण झाल्यामुळे ते आता दिसतच नाही. त्याच्यानंतर दिवाळीच्या दिवशी लहान मुलांनी आशीर्वाद घ्यायचे असतात, ते सुद्धा आता आजकाल दिसत नाही आहे. आता त्या पत्ता आमच्या वेळेला होत्या, पण आता कोणी तसं दिसत नाही आहे. अनुभव करताना मी सांगेल की मुलांनी सणासुदी आईवडिलांचे आशीर्वाद घ्यायला पाहिजे. त्यानंतर काही गडकिल्ले वगैरे आहेत, ती परंपरा जी आहे ती जपली पाहिजे. त्याच्यानंतर ज्या जुन्या चालीरीती आहेत दिवाळीच्या सणासुदीच्या, त्या पुढच्या पिढीने जपल्या पाहिजेत. तर हे खास माझ्यासाठीच होतं. पशुवारसेला गाई आणि वासराची गोठ्यात जाऊन पूजा केली पाहिजे. ती आजकाल करतात पूजा, पण ती मातीची गाय भेटते, वासरू भेटते, ते आणून घरात पूजा करतात. तर त्याच्यापेक्षा जर गोठ्यात जाऊन पूजा केली तर अति उत्तम होईल ना. परत दिवाळी पाडव्याला बायकोने नवऱ्याला ओवाळायचा, नवऱ्याने बायकोला काहीतरी गिफ्ट द्यायचा, ती पण प्रथा चालत राहायला पाहिजे. पुढं पण ती तसेच चालायला पाहिजे. तर दुसरा प्रश्न असा आहे की त्या काळात गोडधोडाचे काय काय पदार्थ असायचे जे आता फार कमी बघायला मिळतात किंवा नाहीसे झालेत? करंज्या असायच्या, लाडू असायचे, रव्याचे लाडू असायचे, चकल्या काही पदार्थ असतात सुद्धा आता. पण करंज्या, रव्याचे लाडू, शंकरपाळ्या, पण आपले चकल्या पण आता प्रमाण कमी आलेलं आहे. शॉर्टकट बघतात, रेडीमेड आणतात आणि रेडीमेड आणून सण साजरा करतात. आता सध्या कोणाकडे वेळ नाही त्याला,
घरी बनवून मेहनत घ्यावी असं कोणाला सुचत नाही. शॉर्टकट करायला बघतं सगळे, त्यामुळे ते विकतच घेतात शिकवून. विकत घेतात त्याच्यामध्ये तेवढं नुकसान नसते. जी घरगुती गृहिणी बनवतात तशी टेस्ट ठीक आहे. आता काही रुपये घेऊन चालले जातात, काही अजूनही घरी बनवतात आणि आनंदाने सण साजरा करतात. चंपाकली आहे, करंजी आहे, रव्यातली करंजी आता मिळते ती ड्रायफ्रूटची करंजी असते, खव्याची करंजी असते, पण मेन म्हणजे रवा भाजून खोबरा खिसून ती खरी करंजी जुन्यातली. परत अनारसे, चकली असते, वेगवेगळी करतात. चकली कोण भाजण्याची करते, कोण ह्याची मैद्याची करते, चकली पण असते. पण ते हल्ली कसं विकत भेटते म्हणून त्याचा तो विकत आणते, घरी कोण मेहनत करायला मागत नाही. वेळेचा नाही, मेहनतीचा प्रश्न येते. मेहनत करायला हल्ली सगळी आळशी झालीत ना, असं होते. तर आता लहानपणी तुम्ही फटाके वगैरे तर फोडलेच असाल, तर कधी भीती वगैरे वाटली आहे का, किंवा असं काय घडलं आहे का की फटाके फोडण्यापासून भीती वाटली किंवा असं काहीतरी? अगोदर तर नव्हती वाटत, कारण भुईचक्री लावली तरी त्या चक्रीवरती आम्ही नाचायला जायचो. ते स्पार्क निघायचे त्याच्यातून. पाऊस लावला त्या पावसाखाली पण तो वर जायचं ना, त्याच्या खाली आम्ही नाचायचो. पण एकदा असं झालं का माझ्या भावाचा म्हणजे भाऊ माझा फटाके तो पाऊस म्हणून लावायला गेला, तर तो असा हातामध्ये घेऊन खाली असा ठेवत होता आणि इकडं एक हाताने तो लावत होता. तो हा पाऊस तो त्याच्या हातामध्येच फुटला आणि त्याला पूर्ण हात इथपर्यंत भाजला. तो त्याच्यात की दाबती सगळी ह्याच्यावरती उडाली ना हातावर. तेव्हापासून फटाक्याची भीती वाटायला लागली, तर अगोदर नव्हती वाटत. आता बघू. तर मित्रांनो, ही होती आपली दिवाळी आणि आता ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. आता दिवाळी आपली संपलेली आहे बऱ्यापैकी ऑलमोस्ट. भाऊबीज वगैरे तर बाकी आहे, पण आजसाठी एवढंच. आणि प्रश्न वगैरे तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा, उत्तरं वगैरे. आणि मी तुम्हाला आता शेवटी जसं बोललेलो, सो काही सिनेमॅटिक शॉर्ट्स शूट करायचं ट्राय केलं आहे, ते तुम्ही बघून जावा. भेटूया पुन्हा एकदा एका नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.